आलतो पैठणला आणि आपल्या अभिनंदन मंगल कार्यालयामध्ये श्री स्वामी समर्थ यांचा कार्यक्रम आहे. तो आपण पूर्ण कार्यक्रम एक्सप्लोर करू आता. तर चला मग मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो शिवम मराठी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. चला मग पूर्ण व्लॉग काढू. पहा इथं कार्यक्रम आहे पूर्ण अभिनंदन मंगल कार्यालय आहे आणि इथून लय लांबून लोक आलेले लय मोठा कार्यक्रम आहे. आपल्या गावातून मी गाड्या आलेल्या आहेत मित्रांनो. तर आपले आता हे पहा तुम्हाला हे दाखवतो. लावूच नका, लावायचीच नाही कोणी. सगळ्यांच्या वतीने हे कार्यक्रम मित्रांनो स्टेज आहे. इथं सध्या आवाज येत नसेल माझा. हे मंगल कार्यालय आहे. चंद्रकांत दादा साहेब मोरे यांची एंट्री होणार आहे. मग कार्यक्रम सुरू होईल. काढू का व्हिडिओ? काढ ना. पब्लिक हे कार्यक्रम जे आहे हे पूर्ण संपुष्टर आपण इथं थांबू आणि हे कार्यक्रम बराच मोठा कार्यक्रम होणार आहे. तर पूर्ण कार्यक्रम शूट करू आणि हे श्री स्वामी समर्थ यांचा कार्यक्रम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त खाली श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाका यार मित्रांनो. तेवढं तर तुम्ही करू शकता. तर आपण पूर्ण कार्यक्रम शूट करू, कारण की आता याला टाईम पण नाही होणार आहे. पूर्ण कार्यक्रम 5-6 वाजूस तर चालणार आहे. मला इथं थांब नाही 5-6 वाजूस तर. आणि मी कार्यक्रमासाठी मग थांबू बी. मित्रांनो हे बघा, इथून एंट्री होणार दादांची आणि ही एंट्रन्स आहे. पूर्ण कार्यक्रम आतमध्ये हे पूर्ण मंगल कार्यालय आहे. आता त्यांची एंट्री होणारच आहे 11 वाजता. आता वाजलेत 10 वाजलेत, अजून 1 घंटे येणार आहेत ती. चंद्रकांत दादा मोरे हे बघा, हे त्यांचं बॅनर लागलेलं आहे आणि ते थोड्याच वेळात येणार आहे. आणि आता पैठणमध्ये आलेली बी आहेत. आता तिथं यायचे बाकी आहेत फक्त. आणि इथं आल्यावर तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ शेवट लोक बघा मित्रांनो. आरती सुरू होणार आहे. आरती सुरू होणार आहे आता. थोड्याच वेळामध्ये आपले श्रीकांत दादा येणार आहेत. आता मित्रांनो हे बघा, पूर्ण तयारी करीत आहेत. या गाड्या पूर्ण आलेल्या आहेत. आता हे इकडे घालायच्या पूर्ण गाड्या. आता हे आपले दादा पण आलेले आहेत. गाड्या पूर्ण गाड्या आलेल्या आहेत. आता विलास बाप्पू घुमरे साहेब पण आले असतील. सूरज भैया पण आलेले आहेत. सूरज भैया श्री स्वामी समर्थ सरकार आहे. परमपूज्य गुरुमाऊलींना परिवार मुद्रा गुरुपुत्र आदरणीय काकासाहेबांना परिवार मुद्रा आपला सर्वांना नमस्कार. स्वामी समर्थ सर्वांना नम्र विनंती आहे, आपण जागेवर बसून घ्या. इथं आजूबाजूला असलेल्या सर्व पुरुषांना नम्र विनंती आहे, आपण जागेवर. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. तुम्ही पूर्ण कार्यक्रम बघा, मी काही बोलत नाही आता. समर्थ महाराज
महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। त्यानंतर घुमरे साहेबांच्या वतीनं वर्षाताई घुमरे आदरणीय दादासाहेबांचा सत्कार करतात। महाराज की जय। त्यानंतर वर्षाताई घुमरे आदरणीय दादासाहेबांचा सत्कार करतात। श्री स्वामी समर्थ महाराज। पुष्पाताई गवळी आदरणीय दादासाहेबांचा सत्कार करतील। श्री स्वामी समर्थ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तेजोनिधी सद्गुरु परमपूज्य मोरे दादा आपला सर्वांचे श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि दत्तधामांचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय दादासाहेबांना त्रिवार मुद्रा आपला सर्वांना नमस्कार। आपल्या सेवा मार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने आपण अनेक उपक्रम राबवत असतो। त्यातला आपला सर्वात महत्त्वाकांक्षी जर कोणता उपक्रम असेल तर ते सद्गुरु परमपूज्य मोरे दादा हॉस्पिटल। या हॉस्पिटल परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने शिवस्थापर्यंत म्हणजे पुढच्या सर्वांनी दिलेल्या फुलाच्या पाकळीच्या योगदानातून आता 4थ्या मजल्यापर्यंत आलेला आहे। परंतु हे सर्व बांधकाम आपल्याला एका वर्षातच आता पूर्ण करायचं आहे, कारण ह्या 1000 बेडचं हे हॉस्पिटल असणार आहे आणि 700 कोटीचा या वर्षाचा बजेट असल्यामुळे आपल्याला सर्वांना आपला खारीचा वाटा उचलणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून जनकल्याण योजना असेल, QR कोड असेल, देणगीच्या स्वरूपात असेल, आपण या हॉस्पिटलसाठी आपण कर्मण धनाने आपलं योगदान देणं अत्यंत गरजेचं आहे। कारण या हॉस्पिटलमध्ये जो रुग्ण येणार आहे, मृत्यूच्या शय्येवर जगण्याची भीक मागणारा जो रुग्ण असणार आहे, त्याला नवजीवन मिळाल्यानंतर त्याचे आशीर्वाद निरंतर आपल्याला मिळत राहतील आणि आपल्या जीवनामध्ये शांती, समाधान आणि आनंद येईल यात मात्र शंका नाही। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या सेवा मार्गातर्फे फार मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने रोज अन्नदान केलं जातं। श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर असेल, दत्तधाम श्री क्षेत्र गाणगापूर असेल, दत्तधाम श्री क्षेत्र पीठापूर असेल, दत्तधाम श्री क्षेत्र नृसिंहवाडी असेल, या सर्व दत्तधामामध्ये आणि आपल्या गुरुपीठामध्ये दोन्ही वेळेस आपल्याला मोफत महाप्रसाद केला जातो। या एवढ्या मोठ्या संख्येने होत असणाऱ्या अन्नदानामध्ये आपला सुद्धा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून अन्नदानासारखं पुण्य जगामध्ये दुसरं नाही, यासाठी आपण सुद्धा अन्नदान आणि या हॉस्पिटलसाठी आपण योगदान द्यावं अशी आपल्याला कळकळीची नम्र विनंती आहे। आपल्या त्र्यंबकेश्वर गुरुपीठापासून 2 किलोमीटर अंतरावर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं आधार आश्रम आहे। त्यामध्ये 350 या आत्महत्या केलेल्या अनाथ झालेल्या मुलं आहेत। या मुलांना आपण कोरोना काळामध्ये 1.5 वर्ष संपूर्ण गोळी वेळ आपल्या सेवा मार्गातर्फे त्यांना महाप्रसाद देण्यात आला, त्यांचं शालेय साहित्य देण्यात आलं, त्याचबरोबर त्यांना शालेय गणवेश देण्यात आला आणि मोफत औषधोपचार आणि त्याचबरोबर आपल्या सेवा मार्गातर्फे आता महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी गुरुपीठात त्यांना बोलवून त्यांना मिष्टान्न भोजनाचा लाभ देण्यात येतो। म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने जे हे कार्य होत आहे, या कार्यामध्ये सुद्धा आपला खारीचा वाटा असू द्यावा अशी आपल्याला कळकळीची नम्र विनंती आहे। परमपूज्य गुरुमाऊलींनी दत्त महाराजांच्या जयंतीपर्यंत आपल्याला सर्वांना 12 लक्ष श्री स्वामी समर्थ नामजप आपल्याला लिखित स्वरूपात द्यायचं आहे आणि आपण केलेली नामजपाची जी वही असणार आहे ती आपल्याला ऑक्टोबर महिन्याच्या मासिक सत्संगामध्ये आपल्याला घेऊन यायची आहे आणि ज्यांना या मासिक सत्संगापर्यंत ज्यांची वही पूर्ण होणार नाही त्यांनी आपल्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठामध्ये आणायची आहे। अयोध्येला जसं राम मंदिराच्या बांधकामामध्ये जय श्रीराम नामाचा जय श्रीराम नामघोष लिहिलेल्या त्या वह्या आहेत, त्या जसं त्या पायाभरणीमध्ये देण्यात आला, त्याचप्रमाणे आपण जो श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी आणि शक्तिशाली महामंत्राचा नामजप करणार आहे त्या नामजपाची वही आपण लवकरात लवकर पूर्ण करावी, कारण यामुळे आपल्या सर्व समस्या सुटतील असं गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे।
की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय। 3 अध्याय पंचमहायज्ञ। तरी ख्रिस्ती काकांनी मला वाटतं काहीतरी विवाह काय सांगितलं परत? विवाह संस्कार। आता प्रश्नोत्तर तर झालंय 18 मला 3 अध्याय याच्यावर तर भरपूर। आता विवाह संस्कार तुम्ही विवाह केलेला आहे ना पण संस्कार राहून गेले। विवाह संस्कार खरं तर मनुष्य जन्माला येण्यापूर्वी, जन्माला आल्यानंतर, जन्मता आणि मृत्यूनंतर त्याच्यावर 16 प्रकारचे संस्कार होत असतात। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ पोपटी गर्भसंस्कार। लग्न झालं की तो वर आणि वधू यांच्या शरीरावर, विचारावर, बुद्धिमनावर पहिला संस्कार असतो। मग त्यांच्या पोटी सुप्रजनन, बालक जन्माला येणं, तिथून पुढे वेगवेगळे संस्कार। बाळ आईच्या दुधावर लहानसं मोठा होता होता 9 महिने किंवा वर्षाचं झालं, त्याला बाहेरचं अन्न द्यावं लागतं। गाईचं दूध, थेंबर मध एकत्र मिक्स करून त्याला चाटण, भाताची पेस्ट, अन्न बसायला सुरू आहे। बसायला झाल्यावरती प्रसाद घ्यायचा आहे आणि मग आपल्याला भारत माता की जय। जयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। तो गावात आता कार्यक्रम ते झालेला आहे आणि आपण घरी बी पाव असलेलो आहे। तुम्हाला जर कार्यक्रम पाहायचा असला तर शेवट लोक बघा आणि जे मोरे साहेबांचं भाषण आहे का मी ते दुसऱ्या पार्ट 2 मध्ये टाकतो, तर ते बी पूर्ण बघा। आणि आपला लक्की भाई भेटला होता आणि श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये एक टाईप करा मित्रांनो। झालं काय? सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा। बाय बाय, टाटा, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।